डॉक्टर आदित्य पथकराव. एका सामान्य व प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या डॉक्टर आदित्य पथकराव यांनी सातत्यानं वैद्यकीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं दंतरोग रुग्णांना नाविन्यपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे वडील हे एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते. आपल्या वडिलांनी घेतलेले अफाट कष्ट आणि त्यांची उतराई करण्याचा केलेला प्रयत्न हा नक्कीच कौतुकास्पद आहे. पुणे शहरामध्ये डॉक्टर आदित्य पथकराव यांनी आदित्याज ॲडव्हान्स डेंटल हॉस्पिटलची उभारणी करून त्या सेवेचा लाभ समाजातील विविध घटकांना करून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. अंबाजोगाईच्या सांस्कृतिक व शैक्षणिक वातावरणात तयार झालेले डॉक्टर आदित्य पथकराव हे सदैव जनसामान्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा त्यांच्या कल्याणासाठी त्यांची धडपड सुरू असते. केवळ वैद्यकीय सेवेतच नाही तर त्यासोबतच इतर सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा प्रभाव पाहावयास मिळतो. त्यांच्या कामाचं सातत्यानं देशभरात व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झालेलं आहे. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे. पुणे शहरात वैद्यकीय सेवेबरोबरच ग्राहक हित जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अखिल भारतीय ग्राहक संरक्षण संस्था पिंपरी चिंचवड या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तर ग्रॅव्हिटोन इंटरनॅशनल आणि ब्रिटिश पार्लमेंट लंडन यांच्या वतीनं त्यांना ऑस्कर इन डेंटिस्ट्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. देशातील व राज्यातील विविध संस्थांनी त्यांच्या कामाचा गौरव आणि कौतुक केला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांच्या कार्याची नोंद झालेली आहे. आपल्या गावाप्रती प्रचंड प्रेम आणि स्नेह असल्यानं नुकत्याच परदेशात झालेल्या वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये त्यांनी हातात भारताचा तिरंगा ध्वज उंचावत अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे ही मागणी लावून धरत त्या ठिकाणी लाखो उपस्थितांचं लक्ष वेधलं. त्यांच्या मागणीची बातमी ही संपूर्ण जगभरात पसरली. एवढं प्रेम त्यांचं अंबाजोगाई शहरावर राहिलेलं आहे. सातत्यानं अंबाजोगाई शहरातील प्रत्येक घडामोडींवर त्यांचं लक्ष असतं. डॉक्टर आदित्य पथकराव यांनी वैद्यकीय सेवेत बहुमोल असं योगदान दिलं असून त्यांच्या उपचारामुळं व प्रयत्नांमुळं अनेक दंतरोग रुग्णांना चांगले उपचार व चांगली सेवा मिळालेली आहे. डॉक्टर आदित्य पथकराव हे जरी पुणे शहरात असले तरी त्यांचं मन व चित्त हे अंबाजोगाई शहराभोवतीच फिरत असतं. कारण या शहरानं त्यांना दिलेले संस्कार आणि विद्वत्ता यामुळंच त्यांना जीवनात उभं राहण्याचं बळ मिळालं. मी प्रोफेसर डॉक्टर सोमनाथ महादेव दडस. माझे अगदी लहानपणापासूनच दात जरा संवेदनशील होते, नाजूक होते. सुरुवातीला अगदी पार्लेचं बिस्किटसुद्धा खाता येत नव्हतं किंवा मला अगदी गुड्डेचं बिस्किटसुद्धा खाता येत नव्हतं. मला ते डॉक्टरांनी अशी काही इतकी छान आणि सुंदर ट्रीटमेंट केली की मी आता काही अशा कठीण वस्तू वगैरे सहजपणाने खाऊ शकतो. आता माझं वय 57 वर्ष आहे आणि मला खूप असं नैराश्य आलं होतं. पण मी डॉक्टरांच्याकडे आलो आणि त्यांनी माझे जे काही दातांचे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे हे दूर केले. आणि ते इतके छान ट्रीटमेंट करतात की आपल्याला दाताची ट्रीटमेंट आपण करण्यासाठी आलेलो आहोत असं म्हणजे असं भीती मनामध्ये वाटत नाही. डॉक्टर आदित्य पथकराव यांच्या यशस्वी प्रवासात त्यांची आई शाकूबाई तर वडील दगडूजी व बंधू प्रदीप अर्धांगिनी सौ निकिताताई आदित्य पथकराव यांचं मोठं योगदान आहे. कारण डॉक्टर आदित्य पथकराव यांच्या पाठीशी संपूर्ण परिवार हा खंबीरपणे उभा राहिल्यानं डॉक्टर आदित्य यांना आपल्या जीवनातील इप्सित ध्येय पूर्ण करण्याचं बळ मिळालं. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांच्यातील नेतृत्व कौशल्य सिद्ध झालेलं आहे. म्हणून त्यांना मान्यवरांच्या हस्ते वार्ता समूहाचा युवा गौरव पुरस्कार 2023 सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. 2013 साली मी पुण्यामध्ये आलो. जेव्हा मी माझी डॉक्टर डिग्री पासआउट झालो त्यावेळेस सर्वात मोठा आपल्या समोर प्रश्न असतो की आता पुढं काय करायचं, आपण कुठं स्थायी व्हायचं किंवा आपण कुठं आपली प्रॅक्टिस सुरू करायची. आता मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे त्यावेळेस आपल्या भागामध्ये आणखीन डेंटल अवेअरनेस एवढं आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मग मी पुण्याला जाण्याचं ठरवलं. पुण्याला आल्यानंतर आपले कुणी ओळखीचं नाही, कुणी कुणाचं एवढं मार्गदर्शन नव्हतं. काही 1-2 आमचे सिनियर पुण्यामध्ये आलो म्हणून मीही आलो. पण इथं आल्यानंतर जो प्रवास होता तो एवढा सोपा नव्हता आणि तसं म्हटलं तर अवघडही नव्हता.
सुरुवातीला आपल्याला डेंटल क्लिनिक टाकण्यासाठी जो भांडवल लागतं, पैसा लागतो, तोही अवेलेबल नव्हता. आमची परिस्थिती अगदीच मध्यमवर्गीयापेक्षा पण कमी हालाकीचीच होती. वडील माझे एस टी महामंडळामध्ये ड्रायव्हर होते. मला एक भाऊ एक बहीण आहे. आणि हे सगळं करत असताना आपण पुण्यामध्ये आल्यानंतर आपल्याला कोण उभं करणार, किंवा आपल्याकडे एवढा पैसा नाही की आपण कसं सुरू करणार आपलं सगळं डेंटल क्लिनिक वगैरे. त्यावेळेस बऱ्याच बँकांनी लोनही नाकारलं होतं, कारण आपण ह्याच्या आधी कुठले लोन घेतलेलं नसल्यामुळं त्यांनी ते क्रायटेरिया दाखवून की तुमचं पुण्यामध्ये कोण ओळखीचं नाही, आम्ही त्यासाठी लोन पण नाही देऊ शकत, असे बऱ्याच अडचणी आल्या. पण त्या अडचणीमध्ये पण आपल्याला देवासारखे काही कोणी ना कोणी लोक भेटत असतात. त्याच रूपामध्ये मला डॉक्टर विजय तामाणे, डॉक्टर विकास काशीद सर यांनी बऱ्यापैकी मदत केली. त्यांच्या मदतीच्या जोरावर मी माझं एक स्वतःचं डेंटल क्लिनिक सुरू केलं, जे भाड्याने घेतलं होतं. जवळपास 300 स्क्वेअर फूटमध्ये हे क्लिनिक मी 2013 साली सुरू केलं होतं. पण आपण म्हणतो कुठंतरी आपण जे कष्ट केलं तर त्याचं फळही आपल्याला मिळत असतं. कष्ट करण्याची उम्मीद पाहिजे. 2013ला मी सुरू केलं माझं छोटंसं क्लिनिक. ते आज आपलं क्लिनिक 2022मध्ये 2200 स्क्वेअर फूटमध्ये आहे. जवळपास त्यावेळेस मी ते क्लिनिक 9 ते 10 लाखापर्यंत टाकलं होतं. आज आपलं 12 कोटीपर्यंतचं डेंटल हॉस्पिटल आहे. आणि आपल्या देशातलं एकमेव डेंटल हॉस्पिटल आहे जे एकदम, ज्याला युरोपियन मेडिकल असोसिएशनची मान्यता आहे. आपल्याकडच्या ज्या डेंटल चेअर्स आहेत त्या ब्राझिलियन टेक्नॉलॉजीच्या आहेत, जे इंडियातले फर्स्ट चेअर आपल्याकडे इन्स्टॉल झालेले आहेत. स्ट्रॉमन कंपनीचे इंट्राओरल स्कॅनर आहेत. म्हणजे आणि आज आपल्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पण रुग्ण त्या एवढ्या लांबून आपल्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. एक वेळ अशी होती की आपल्याला बँक लोन देत नव्हती, पण काळ बदलला. काही बँकांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून माझ्या हस्ते 200 कोटी रुपयांचं वाटप केलेलं आहे. काही बँकांनी माझ्या हस्ते बँकेचे ओपनिंग केलेलं आहे. आणि आंबेजोगाईकरांच्या पाठबळाने, आपल्या योगेश्वर देवीच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या पुण्याने आज आपण जगातले नंबर 1चे डेंटिस्ट कॅटेगरीमध्ये इन्कम टॅक्स पेअर आहेत. आपण जवळपास 10 मिलियनपर्यंत टॅक्स पे केलेला आहे. त्यामुळं याची दखल जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड लंडन यांनी घेऊन माझा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ लंडनमध्ये माझ्या नावाची त्यांनी दखल घेऊन त्याचा मला पुरस्कार त्यांनी दिला की इंडियामध्ये पण असा कोणी डेंटिस्ट आहे जो एवढ्या प्रमाणामध्ये टॅक्स पे करून देशाला चालवण्यासाठी हातभार लावतो आहे. तर त्यांनी मला लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये, गोल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं त्याच्यामध्ये त्यांनी नाव समावेश केलेलं आहे. तर हे सगळं करत असताना खूप अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात देऊन आपण पुढं कसं गेलं पाहिजे हेच शिकता आलं. आज मी, माझे बंधू, माझी बहीण, आम्ही तिघं मिळून एक मानव परिवर्तन विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चालवतो. ही संस्था मी 2008 पासून चालवतो. या संस्थेमधून आम्ही जवळपास 300 ते 400 गरजू लोकांना जमेल तसं, आमच्या खिशातनं जमेल तसं आपण मदत करत आलो आणि पुढे आम्ही मदत करू. आम्ही जवळपास 40 विद्यार्थ्यांचं शिक्षण माझे बंधू, मी आणि माझी बहीण हे आम्ही तिघं मिळून करतो. आम्ही जणू त्यांना म्हणजे दत्तकच घेतलेलं आहे. बाबा आमटे आणि माई सिंधुताई सपकाळ यांच्या प्रेरणेमधनं आपल्याला जे काही आम्हाला प्रेरणा मिळते, त्या प्रेरणेतून आम्ही बरेच गरजू लोकांना मदत केलेली आहे. धन्यवाद.